नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। बदलापूर शहरातील एका विद्यालयातील 4 वर्षाच्या मुलीवर नराधमानं अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी संतप्त झालेल्या जमावानं रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन केलंय। संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलन केल्यामुळे आज सकाळपासून रेल्वे सेवा कोलमडली आहे। या घटनेतील आरोपीला फाशी द्या अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे। लाडकी योजना नको पण महिला सुरक्षिततेची योजना द्या अशी मागणीही आंदोलक यावेळी करत आहेत। काही दिवसांपूर्वी आरक्षणावरून जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते। त्या आरोपांना फडणवीस यांनी उत्तर दिले। मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना निर्णय घ्यायचा होता, पण देवेंद्र फडणवीस यांनी खोडा घातला असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला होता। हाच प्रश्न जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारावा व त्यांनी जर का सांगितलं की मी मराठा आरक्षण निर्णयात खोडा घालत आहे तर मी पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्ती घेईन असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटलांना दिलंय। राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणातील कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला मुंबई सत्र न्यायालयाने जप्त केलेली इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स परत देण्यास कोर्टाने नकार दिलाय। अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या 10 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी अनिल जयसिंघानीचा आयफोन आणि आयपॅड जप्त केला होता। पुन्हा एकदा आपल्या शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यासंदर्भात महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह केला जाणार आहे। आज सद्भावना दिनानिमित्त काँग्रेसकडून मेळावा आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुंबई असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी ठाकरे गटाकडून आग्रह केला जाणार आहे। दरम्यान महाविकास आघाडीची उद्या बैठक होणार असून या बैठकीमध्ये सुद्धा हा मुद्दा चर्चेला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। अनुसूचित जाती जमातींसाठी क्रीमीलेअर तत्व लागू करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत। यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य प्रकारे वाचण्याचे आवाहन केले आहे। प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी वाल्मिकी, मदिग, मजबी, रामगढिया, रामदासिया, मातंग आणि सर्वांना आवाहन करतो की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य प्रकारे वाचावा। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनुसूचित जातींमध्ये केवळ उपवर्गीकरणच नाही तर अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षणामध्ये क्रीमीलेअरची तरतूद करण्याची ही परवानगी मिळते। सोप्या शब्दात याचा अर्थ असा की सुशिक्षित व्यक्तीच्या कुटुंबाला, मग ते अनुसूचित जातीतील कोणत्याही जातीचे असो, त्यांना आरक्षण मिळणार नाही। व्यक्ती चामर असो वा वाल्मिकी असो, क्रीमीलेअर सर्व उपवर्गीकरण जातींना लागू होईल। कल्याणी नगर मधील पोर्शे कार अपघात प्रकरणी आणखी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। रक्ताच्या नमुन्यातील फेरफार प्रकरणात पुणे पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे। या दोघांना काल रात्री पुणे गुन्हे शाखेनं अटक केली। अपघातावेळी कारमध्ये उपस्थित असलेल्या मुख्य अल्पवयीन आरोपीच्या 2 मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्यात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे। पुढील तपास सुरू आहे। आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महायुतीतील घटक पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यभर जनसन्मान यात्रा सुरू आहे। जनसन्मान यात्रा आज मुंबईतील वांद्रे पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात दाखल झाली। यावेळी काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। दोन्ही मतदारसंघात भव्य दिव्य अशा प्रकारच्या सभा पार पडल्या। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक दिसल्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला अजित पवार यांनी धुडकावून लावल्याचं बोललं जातंय। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मनोज जरांगे पाटील यांना 3 गुन्ह्यांसंदर्भात बीडच्या गेवराई पोलिसांनी नोटीस बजावली आहे। जानेवारी 2024 मध्ये जरांगे पाटलांवर गेवराई पोलीस ठाण्यात हे गुन्हे नोंद होते। दरम्यान राजकीय आणि सामाजिक आंदोलनाचे गुन्हे शासन मागे घेणार आहे। त्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत या गुन्ह्यांचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर होणे आवश्यक आहे। त्यामुळे तपासाचा भाग म्हणून ही नोटीस दिली गेल्याची माहिती गेवराई पोलिसांकडून देण्यात आली आहे। महायुती तालमेल नसल्याचे विरोधकांकडून बोललं जात असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय। महायुतीतल्या 3 पक्षांमध्ये एकवाक्यता राहिली नाही
अजित पवार यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि ही शिंदे गटाची भूमिका आहे. एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो म्हणजे प्रकरण किती टोकाला गेलंय आपण पाहू शकतो, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुण तरुणींसाठी खुशखबर आहे. राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती केली जाणार आहे. पोलीस दलातील तब्बल 7,500 पदांसाठी पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यापैकी तब्बल 1200 पदं मुंबई पोलीस दलासाठी भरली जाणार आहेत. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.